येऊ द्या, आपण आपलं ऐकू. आता सगळ्यात महत्वाचं काम मी सांगणार आहे. आता हे कोणते मंत्री आहे माहिती आहे का? कोणते मंत्री आहे सांगा बरं तुम्ही? महसूल मंत्री. आता हे महसूल मंत्री एक काम करून आलेले आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून एक निर्णय करून घेतला आहे दोन्ही मंत्र्यांनी, महसूल मंत्र्यांनी आणि आमच्या डॉक्टर अशोक विखे आदिवासी मंत्री महोदयांनी. तो निर्णय कोणता आहे? तो लाडक्या बहिणीसाठी आहे. बरं हे बाई इकडे लक्ष द्या. तुझ्या कामाची गोष्ट सांगत आहो मी. पाय इकडे जरा, माझ्याकडे तर पाय खालतं घाल पाहिजे इकडे पाय. आता या महिन्यामध्ये दर महिन्यात किती लाडकी बहीण योजनेला भेटते? किती भेटते? 1500. किती महिन्यापासून भेटते? पुष्कळ महिन्यापासून भेटते. आता काँग्रेसचे लोक म्हणत होते की लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरता आहे, निवडणूक झाल्यानंतर हे होणार नाही. कारण की त्याचं बरोबर आहे. काँग्रेसवाल्यानं कर्नाटकमध्ये 1000 रुपये महिना चालू केला, 11 महिने पैसे दिले, मग दिलेच नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये ते चालू आहे. निवडणूक झाल्यानंतर 14 महिने झाले तरी चालू आहे. आता या महिन्यात आमच्या बहिणी यायची मजा आहे. कशी मजा आहे सांगा? सांग रे बाबू. लाडका भाऊ तू नको सांगू, आम्हाला बहिणी यायला सांगू दे. तू नको. तो पण उभा झाला, तो सांगताय. तो मी सांगतो म्हणते, कारण की त्याला माहीत झालंय या महिन्यामध्ये 14 तारखेला काय संक्रांत आहे. संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला काय भेटते? संक्रांतीमध्ये काय मिळते? वाण. तिळगुळ नाही बेटा, वाण. आता या महिन्यामध्ये या बहिणींचे लाडके भाऊ देवा भाऊ 3000 रुपये टाकणार आहे. 1500चे 2 खटाखट मेसेज येणार आहे. किती? 3000. कशा पूर्वी असते आमच्या हुशार. 3000 येणार आहे. आता 3000 भेटल्यावर काय करणार तुम्ही? हे लाडके भाऊ तिकडे आहे. पोरगा बाई तुझा पोरगा म्हणाल माय व मला 400 रुपये दे. 200 रुपयाचं पेट्रोल टाकतो, 200 रुपयाचं आपल्या दोस्तीने फिरायला घेऊन जातो गाडीवर. बिलकुल द्यायचे नाही. नवरा म्हणाल 500 रुपये दे, मटण आणतो अर्धा किलो जमवतो, त्यालाही द्यायचे नाही. 3000 ठेवायचे. जर आपल्याजवळ तो खालतं वरतं होणारा मोबाईल नसेल तर तो 3000 घेऊन दुकानदाराकडे जायचं. 3000 दुकानदाराला देऊन द्यायचे. त्याला सांगायचं 1000 रुपये महिना मी पुन्हा 7 महिने देतो आणि मस्त खालतं वरतं होणारा मोबाईल पाहतो. जी आजीबाई असत तिचा नातू बाहेर गावी असत तर आजात नातवाचा फोटो पाहायचा. पोरगी बाहेर गावी असत तर तिला सांगायचं लई कष्टात आहे हो मातू, बहु कष्ट आहे तुला. पोरगी इकडे सुन कष्ट करते, तिचे कष्ट दिसत नाही, पोरगी करणं कष्टामध्ये. असं व्हिडिओ कॉलवर पाहत. हे ह्याच्यासाठी बोलतो. माझ्या आईला कोण कोण ओळखत सांगा बरं? कुठं पाहिलं तुम्ही? गांधी चौकामध्ये शोरूम होतं का तिचं? त्या मायचा मी पोरगा आहे. ही लाडकी बहीण योजना सुद्धा चालणार आहे. 3000 रुपये 14 तारखेला येणार आहे. आता याच्या पोटात दुखत आहे काँग्रेसवाल्याच्या. यानं का पत्र दिलं? यानं तर असं म्हणाले पाहिजे की 3000 नाही, 1500 नाही तर जास्त पैसे द्या महिन्याचे. पण यांनी पत्र दिलं की या लाडक्या बहिणीला 3000 रुपये महिने आता या महिन्यामध्ये देऊ नका. हे पाप करणारे कोण आहे? हे काँग्रेसवाले. यायचे आपल्या जवळ आलेले पैसे यायला चालत नाही. आमच्या बहिणी आईला दिलेले पैसे चालत नाही. यायचे उमेदवार एकच धंदा करते. ते कोणता धंदा करते? आता तिकडे या वार्डात मी ऐकलं खूप चालू आहे म्हणे भिवापूरचं मटण मार्केट मधलं मटण आणि बाकी 90 सगळ्याला देऊन 14 तारखेच्या रात्री द्यायची आहे ना, मतं घ्यायची आहे. पण तो आमच्या लाडक्या बहिणी हुशार हे याच्यात पडणार नाही आणि म्हणून 3000 रुपये महिना मिळू नये यासाठी पत्र दिलेलं आहे यांनी. परंतु आम्ही मात्र आमच्या बहिणी, आमचे युवक, आमचे जनता कशी सुखी राहील, यांना काय काय मिळाल्याचा विचार करणार आहे. चंद्रपूरमध्ये 15 ठिकाणी अभ्यासिका निर्माण करतो आपण. 15 ठिकाणी अभ्यासिका, ठिकठिकाणी अभ्यासिका. गरिबांच्या मुलाला क्लर्क टू कलेक्टर व्हायचं असेल, गरिबाच्या मुलाला SP पोलीस व्हायचं असेल, गरिबाच्या मुलाला IAS IPS व्हायचं असेल तर आम्ही ठिकठिकाणी अभ्यासिका निर्माण करतो. एवढंच नव्हे, ज्या माता महाकालीच्या नावानं हे चंद्रपूर शहर ओळखलं जातं त्याचा 278 कोटी रुपयाचा आमचा नकाशा मंजूर आहे. हा महाकाली मंदिरामध्ये जेव्हा हा विकासाचा नकाशा मंजूर होईल, पर्यटनाचं हे केंद्र होईल, भारतातून जगातून सगळ्या ठिकाणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील आणि इथलं पर्यटन वाढेल, रोजगार वाढेल. ही भूमिका आहे. हा साहेब असा प्रभाग आहे माननीय मंत्री महोदय, त्या प्रभागामध्ये या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सौभाग्यवती अमृताजी देवेंद्र फडणवीस आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी आल्या. या वहिनी साहेब कशासाठी आल्या होत्या? या वहिनी साहेब आल्या होत्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिवलिंग याच्या बाजूलाच आहे. सगळ्यात मोठं शिवलिंगाचे पूजन करायला आला. ह्या शिवलिंगाचा
आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा नाव गेलं, अनेक लोक येऊ लागले, पाहू लागले, त्यांना या ठिकाणी एक मोठं पर्यटन स्थळ निर्माण होणार आहे. ऐतिहासिक पुरातत्व अनेक वस्तू या ठिकाणी आहे साहेब. पुरातत्व दृष्टिकोनातून हा प्रभाग महत्वाचा आहे आणि म्हणून या प्रभागाचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेशिवाय उपाय नाही. काँग्रेसजवळ काहीच नाही आहे, त्यांना मिळालेली सत्ता चालवता येणार नाही आहे. त्यांनी या प्रभागातले असलेले जे नगरसेवक आहेत त्यांची तिकीट कापून टाकली. नंदुभाऊ नागरकर यांची तिकीट नाही, इथले नाही ते तिकडे. या ठिकाणी अनेक लोकांची त्यांनी केली. त्यांचे आपसातले झगडे इतके आहे साहेब की या ठिकाणी ते कोणता विकास करणार आहे. म्हणून या ठिकाणी पट्टा देणारे मंत्री आलेले आहे. अशा प्रकारचे 16,000 घरे पट्टे देण्याची भूमिका माननीय बावनकुळे साहेब आलेले आहे. यांचं मग खातं कोणतं आहे सांगा बरं तुम्ही, कोणतं खातं? महसूल. यांना म्हणजे महसूल मंत्री म्हणायला पाहिजे आहे ना, हे महसूल मंत्री आहे. पण याचं नाव काय? चंद्रपूरवाले आले का म्हणते पट्टेवाले मंत्री. कारण की हा पहिला मायका लाल पैदा झाला ज्यानं 16,000 लोकांना घरांना पट्टे देण्याचं काम आली सुरुवात केलेली आहे. गुटखाळ्याच्या लोकांनी यांचा सत्कार केला, गुटखाळ्याच्या लोकांनी यांचा सत्कार केला. डोळ्यामध्ये अश्रू आणून त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही पिढ्यानं पिढ्या इथं राहतो, परंतु आमच्या मनामध्ये भीती होती कधीतरी हे आमचं घर चाललं जाईल, आमची जागा चालली जाईल. पण तुम्ही आमच्या हक्काचा पट्टा दिला. आणि पट्ट्यावरचे नावं कोणते आहे? आता काँग्रेसवाले येईल, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका हे सांगतील, परंतु आम्ही कधी भेदभाव केला नाही. लाडकी बहीण योजना ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची हे पाहिले नाही. यामध्ये पट्टे देताना सुद्धा आम्ही कधी भेदभाव होणार नाही. ज्याचं जेवढं घर आहे 500 फुटापर्यंतची जागा मोफत, त्याच्यावरच्या जागा 1500 फुटापर्यंत जागा आमचा देण्याचा निर्णय आहे. आणि याच्यामध्ये या दोनच पट्ट्याचं नाव आहे. एक नाव आहे श्रीमती फुलाबाई व्यंकटेश गायकवाड आणि दुसरं नाजिरा बेगम अब्दुल रहमान शेख. ह्या गुटखाळ्याच्या भगिनी. गुटखाळ्यावर पट्टे वाटप, तुकुमला पट्टे वाटप, दूध डेअरीच्या परिसरामध्ये पट्टे वाटप झालेलं आहे. आता हे पट्टे वाटप काही बावनकुळे साहेब आले म्हणून मिळणार नाही, जोरगावर आले म्हणून मिळणार नाही. अशा प्रकारचा महानगरपालिकेचा एक फॉर्म हा कुठेही मिळेल, आमच्याकडून मिळेल. हा फॉर्म घ्यायचा, भरायचा, महानगरपालिकेत द्यायचा. अमोल शेट्टीकडे द्यायचा नाही, जोरगावकडे द्यायचा नाही, महानगरपालिकेत जायचा, ठप्पा मारून घ्यायचा. आणि साहेबांनी सांगून ठेवलेला आहे IAS दर्जाचा अधिकारी या महानगरपालिकेचा आता कमिशनर आहे. ते 1 महिन्याच्या आतमध्ये फॉर्म पूर्ण कागज पैसा सहित झाला कि 1 महीने के अंदर में पट्टा आपके हाथ में आने वाला है, किसको 1 रुपया देने की जरूरत नाही. एवढं सोपं काम करणारा हे सुद्धा मातेचे भक्त आहे. आपण माता महाकालीचे भक्त आहोत. हे माता जगदंबेच्या कोराडीचं ते मंदिर, किती जण कोराडीला गेले होते? पाहिलं कसं झालं मंदिर? ते आपल्या मायचं बी मंदिर असंच करत आहे महाकाली मातेचं. आता अमोल, हे बापू जिल्हावार, तू कलाकार आहे, तू आता निवडून आल्यावर काय करशील? सर्व पट्टे तर हे देते रे, तुझं काम कोणतं आहे? तू नाही तर आपलं 90 मटण खाऊ घालशील. ते करू नको. त्याच्या सगळ्यासाठी 2-3 बस कर, येथून बस आणि त्या रेणुका मातेचं दर्शन घेऊन आपल्या चांगल्या कामाची सुरुवात कर. हा तुला शुभकामना देतो. मोठ्या संख्येने उपस्थित झाले माननीय बावनकुळे साहेबांचं या ठिकाणी माता महाकालीच्या नगरीमध्ये स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर.